तुझ्या जोडीला कोण आहे त्याला नारळ मी कोंब देतोय, ते मान करून घे आणि मग पैसा म्हणून. आपण जी देवाची पूजा केली ती आमच्या देवीची परडी भरली. नंतर जो नारळ कोंबडा आहे तो तिचा रखवालदार असतो, म्हणजे प्रत्येक देवाच्या साथीदार एक रखवालदार असतो राक्षसी रूपी, त्याला नारळ कोंबडा देतो. ही प्रथा आहे. सगळी तयारी चालू आहे राखण्याची. हे सगळं बनवून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये भात आहे, याच्यात हे काय नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आज सकाळीच मी गावी आलो आहे. जे ट्रॅव्हलिंगचा व्लॉग तर मी काय बनवला नाही, कारण खूप घाई गडबड झाली होती. ट्रेनमधून येताना पाऊस वगैरे होता. मग विचार केला की डायरेक्ट गावी जाऊनच व्लॉग बनवेन. सकाळी आलो आहे आज गावी राखण देण्यासाठी. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, शेतीची कामं करण्याच्या अगोदर वर्षाची रखवाली द्यायची असते. तर त्यासाठीच जातो आहे आता. त्यालाच राखण बोलतात. घरी नारळ दिला आहे ग्रामदेवतेला. आणि आता आम्ही निघालो आहे, जी सीमा असते जिथे नारळ कोंबडा देण्यात येतो तिथे आम्ही निघालो आहे. मी, काका, माझे सगळे भाऊ बंधू सगळे आलेत. हे बघा इकडे बघ, हा लाजतोय थोडा. समीर दादा आहे, पया दादा आहे पुढे, अनिकेत दादा आहे, हा जितू दादा इकडे बघ रे, हा जितू दादा आहे, विशाल दादा आणि भाई काका आणि माझे आजोबा. तर आम्ही आज सगळे सकाळी आलोय एकत्रच. एक्सप्लोर विथ विशाल, मला पण सबस्क्राईब करा. ए विशालांना पिशवी दाखव, पिशवी दाखव. हे बघा पिशवीमध्ये सगळं सामान आहे, नारळ, कोंबडा, अगरबत्ती, फुलं बिलं सगळं. बघा मिरग चालू झालं, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. हे बघा शेती कामाची वगैरे पण कामं आहे. बघा तिथे भात पेरलेलं उगवून सुद्धा आलंय, बघू शकतो. नांगरून ठेवलेलं हे बघा. नारळ घेऊन जा. आणि काय नाही ना मित्रांनो, आता इथे ह्या ठिकाणी एक पहिला नारळ द्यायचा आहे, तो तुम्हाला दाखवतो मी देताना. आणि हे बघा सगळे, आता पहिल्या इथे ह्या ठिकाणी नारळ आणि कोंबडा द्यायचा आहे. सगळे आल्यात. बाबा काही पुढे आले नाहीत, कारण पुढे पण जायचं आहे म्हणून बाबा तिकडनं गाऱ्यानं घालतात. आणि आम्ही इथे आलोय सगळे. बाबांकडे आहे. बाबा तिकडे बोटचं आहे. तुम्हाला खोबरं खायचं असेल तर घ्या, घरी चालतं, नसेल काय तर राहून येते. इकडून पण अशी पायवाट आहे, पण इथून गेलो तर आम्हाला व्हाळातून पाण्यातून जावं लागेल. आणि माझ्या काकांच्या पायाला थोडीशी जखम आहे, मग ती ओली नाही करायची आहे म्हणून तिथून नाही जात आहे. आम्ही साठेवाडीतून जातो. तिथे साकव आहे, त्या साकवावरून जातो आहे. आज आहे रविवार आणि आज आमच्या गावात ना बऱ्याच जणांच्या घरात राखण आजच आहे. आता आम्हाला काका भेटलेले एक, ते पण बोलले की राखण्यासाठी तर आलेत सकाळी मुंबईवरून. जसे आम्ही आलो तसे ते पण आलेत चाकरमानी राखण्यासाठी खास करून. आणि बघा मगाशी तुम्हाला बोललो मी, साठेवाडीतून आम्हाला जायचं आहे ब्रिजवरून. हा बघा हा वाळ आणि हाच तो ब्रिज. काका कुठे आहेत? काका मागे आहेत, काका येत आहेत मागून. आता इथे आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलो आहे नारळ द्यायला. बघा बाबांची इथे तयारी चालू आहे पूजेची वगैरे, नारळ देण्याची. तिकडे एक नारळ देऊ आणि परत तिथे आम्ही दुसऱ्या बाजूला जाऊ, परडी वगैरे तिकडे द्यायची असते. हा बघा आबा नारळ ठेवतात. उडवतो कसं खोबरं पाहिजे तर खावा, घेऊन नाही जायचं. त्याला पाहिजे ते चांगले गोड खोबरं आहे माहिती आहे. मागील पण हेच तर मेन ज्यांना हिला नाही द्यायचं, याचा जो रक्षक असतो ना त्याला द्यायचं. देवी मागील पांढरी देवीची पूजा. पूजा ही मागील पांढरीची आपल्या देवीची पूजा. आणि कोंबडा हा त्याचा साथीदार असतो. देवाच्या बाजूला एक राक्षस असतो तिचा जोडीदार म्हणून, त्याच्यासाठी कोंबडा. आणि ही परडी भरलेली आहे फक्त देवीसाठी. बघा काहीतरी त्याच्या मागे असं प्रथा आहे म्हणून ते
केलं जातं. मित्रांनो परडी वगैरे ते भरून झाले आणि आता पाया वगैरे पडतात सर्व म्हणजे परडी भरली, सगळ्यांचे पाया पडून झाला आणि ते सगळे पाया गाऱ्यानं घालतात. हे बघा बाबा आई मागल पांढरी तिची पूजा केली, तुझ्या जोडी राखून आहे, त्याला नारळ मी कोंबून देतोय, ते मान करून घे आणि मग पाहिजे घ्यायचा आपल्या देवीचा नारळ आहे. तिथं कुठनं येणार होता हे अडचण बंद झालंय त्याला. अडचण आहे. कुठनं येणार होता इथे? बघा इथे आता परडी वगैरे देऊन झाली आहे आणि पूजा वगैरे जी असते ती करून झाली सगळ्यांची. आता जरा कोंबडा वगैरे कापू तिथे आणि नंतर मग आम्ही घरी जायला निघू. जा आता काप. राखण देताना आता इथे मी बाबांना जरा मदत करत होतो, हळद पिंजर टाकताना नारळ वगैरे फोडत होतो. तर मला जास्त व्हिडिओ काढता नाही आले. दादाला बोललो तर दादाने सगळे व्हिडिओ काढले. राखण का देतात? राखण आपले वाडवडील तिकडे आलेले कुठल्या गावातनं, हां मागल पांढरीकडं हां ह्या गावात आली. तिकडचे राखण देतात, ते परडी भरतात तिकडचे. तर आता बाबांनी पण सांगितलं, तुम्ही ऐकलंच असेल, नारळ कोंबडा आता देऊन झाला आहे आणि आता हे बघा बाबा माझे उभे आहेत. तुम्ही ऐकलं असेल बाबाने सांगितलं नारळ कोंबडा देतात, परडी भरतात. ते बघा इथे पूजा केलेली आहे, ह्याला बोलतात परडी. आणि हा विशाल दादाने तिथे कोंबडा सोडला आहे. हे बघा नारळ वगैरे परडी सगळी भरून झाले, कोंबडा दिलाय. आणि मी आता काकांना विचारतोय नारळ कसला असतो, देवीचा राक्षसाचा. ते काका तुम्हाला आता समजावून सांगतील. तर काका सांगा जरा. आपण जी देवाची पूजा केली ती आमच्या देवीची परडी भरली. नंतर जो नारळ कोंबडा आहे तो तिचा रखवालदार असतो, म्हणजे प्रत्येक देवाच्या साथीदार एक रखवालदार असतो राक्षसी रूपी, त्याला नारळ कोंबडा देतो. ही प्रथा आहे. तर मी बाबांना पण विचारलं, काकांना पण विचारलं. तुम्ही ऐकलंच असेल व्हिडिओमध्ये काय कसं काय ते. पाया पडले, पूजा वगैरे झाली आणि सगळ्यात प्रसाद वगैरे खाल्ला. बाबाने आता प्रसाद दिला, खोबरं गुळ, ते मी पण खाल्लं. आणि गावी पाऊस पडतोय, खूप भारी वाटतंय. शेती केलेली आहे, नांगरून ठेवलेलं आहे सगळं. हा पाया दादाने आवाज दिला, काय माहित काय झालं, बघूया जाऊन काय. भुईमुगाची शेती आहे, त्यासाठीच पाया दादाने आवाज दिलाय. गेल्या वर्षी मुराद होती, मी तुम्हाला दाखवलेलं माझ्या बऱ्याच 2-3 ब्लॉगमध्ये मी दाखवलंय. आणि हे बघा भुईमुगाची शेती, भुईमुग. अजून घरी पण नारळ द्यायचे आहेत, 1 की 2 द्यायचं मला माहिती नाही, ते बाबा सांगतील तसं. तर घरी जाऊन पण नारळ द्यायचं आहे. तर तुम्हाला दाखवतो मी नारळ देताना डायरेक्ट. आता चला पाऊस येतो, मी भिजे. पकड द्या, पकड सकू. कोण आहे? चल 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 कोको बघायला चल. कर हाय कर आधी, हाय कर, टाटा कर, टाटा कर, टाटा कर. मारेन मारेन आधी, टाटा कर. मी सोडणारच नाही, चल तुला घेणारच नाही मी. जा, तो कोको आला, सोडू. पकड 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 पकड. राखण दिल्यानंतर घरी चिकन वगैरे बनवतात आणि वाडीतील आजूबाजूच्या शेजाऱ्यांना जेवायला बोलवतात. तर त्यांना जातो मी आणि पया दादा जातोय, दोघं सांगायला. येऊ आता घरी आलो तर आई बोलली हा देवाचा नैवेद्य काढून ठेवलाय, वडे वगैरे बनवले. काय झालंय, ही बटाट्याची भाजी देवाला निघेल, डाळ, पापड, वडे, भजी आणि माझ बाहेर आहे हे चिकन वाढीसाठी. बाकी सर्व बनवायचे. आणि आतमध्ये बाबा आणि हे काका चिकन सगळं साफ करून ठेवतात, ते मटण. आणि हा टोप बघा केवढा, इथे सगळी लसूण, कांदा, कढीपत्ता ठेवलाय जेवणासाठी बनवण्यासाठी. आणि चूल पण पेटते आहे, हे बघा सगळी तयारी चालू आहे राखण्याची. हे सगळं बनवून ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये भात आहे, हे
ह्याच्यात हे काय चिकनच आहे सगळं. हे काय चिकनच आहे ना, हे सगळ्यामध्ये चिकनच आहे. दाखवलं काका साफसफाई करतात, काका आणि बाबा. ही माझी आत्या, ही आई, ही पण आई. हे काय आहे, ही वहिनी जितूदादाची बायको. या सर्वांनी आज आमच्याकडे राखण आहे. वडे चिकन बघा किती चिकन कोंबडे आहे. बघा मित्रांनो, आता वडे करायला पण सुरुवात केली आहे. हे लोकांनी मगाचपासूनच केले. ते बघा परातीत किती ठेवलेत वडे. अजून इथे कढईमध्ये किती देऊ